नमस्कार, मी ॲडव्होकेट अमोलराजे बांदल पाटील आणि आपण पाहता सह्याद्री दर्पण. आजचा विषय आहे सावरोळी जिल्हा परिषद मतदारसंघ. सावरोळी जिल्हा परिषद मतदारसंघाच्या बाबतीत बोलायचं झालं तर अजूनही वातावरण त्याच्या बाजूचा मतदारसंघ असणारा अटकरगाव ह्या मतदारसंघात किंवा संपूर्ण तालुक्यात एकीकडे वातावरण सगळीकडे थंडीमुळे सगळीकडे वातावरण जरी थंडी असली तरी सगळं राजकीय वातावरण तापलंय. परंतु सावळी जिल्हा परिषद मतदारसंघातली शिवसेना प्रामुख्याने, कारण शिवसेना मोठा पक्ष आहे, तोच लढणार आहे. शिवसेनेमधले सगळे नेते या थंडीमुळे सगळे गारठलेले आहेत. राष्ट्रवादी मात्र या ठिकाणी काम करताना दिसते. राष्ट्रवादीचे ज्यांना तिकीट मिळणार आहे हे आपण आधी देखील सांगितलं होतं की त्यांना तिकीट मिळणार आहे. म्हणजे खोपोलीत आपण कुलदीपक शेंडे यांना ठोकून सांगितलं होतं की यांना घेतलं जाईल, तिकीट दिलं जाईल. तसंच आजही मी ते पुन्हा एकदा जाहीर करतो की माजी जिल्हा परिषद सदस्य पद्माताई सुरेश पाटील यांचे पती जे आहेत सुरेश पाटील, हा दिग्गज चेहरा आहे. यांना जवळजवळ तिकीट मिळण्यासारखं आहे आणि त्याला तिकीट मिळेल देखील. ही माझी माहिती म्हणा, सोर्स म्हणा, काय म्हणा ते म्हणा, पण त्याला तिकीट मिळेल हे अगदी खात्रीशीर मी आज पुण्यात सांगतो. त्याच धर्तीवर जे विद्यमान तालुका अध्यक्ष आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संतोष बैलमारे यांना देखील लढावं लागेल. यांच्या घरात देखील कोणते उमेदवार द्यावा लागेल खाली पंचायत समितीसाठी. एकूणच माझं म्हणणं काय आहे की ह्या गोष्टी पलीकडचं जसं पॅनल ठरलेलं आहे अटकरगाव जिल्हा परिषद मतदारसंघात, तसं इकडे देखील अनौपचारिकरित्या सावळी जिल्हा परिषदचं राष्ट्रवादीचं पॅनल ठरलेलं आहे आणि ते ताकदीनं लढलं जाईल. त्यांच्यामध्ये कुठे मतभेद नाहीयेत, त्यांच्यामध्ये मनभेद नाहीयेत, सगळे एक वाक्यता आहे. कारण त्यांचा कंट्रोल तटकरे साहेब आहेत, सुधाकर घारे आहेत, अंकित ठाकरे, ही सगळी मंडळी तिथं कंट्रोलला आहे. त्याच्यामुळे त्यांच्यात फार मोठा काही वाद वितंडवाद असं काय होणार नाहीये. त्यांचं ठरलेलं आहे, ते कामाला देखील लागले आहेत. आजही माझी माहिती अशी आहे की जशी इकडे सगळ्या पलीकडच्या अटकरगाव जिल्हा परिषद मतदारसंघात दोन्ही गटाचे लोक अगदी धुरळा उडवला आहे. गाव बैठका सुरू आहेत, घोंगडी बैठका सुरू आहेत, सगळ्या पार्ट्या बेट्या सगळ्या सुरू आहेत. आणि त्याच धर्तीवर पलीकडचं जे बाजूचं जे सावरोळी जिल्हा परिषद मतदारसंघ आहे या ठिकाणी थोडी शांतता दिसते. परंतु ह्या शांतता तशी नाहीये. तर खालच्या भागात देखील आणि ह्या वरच्या दोन पंचायत समितीमध्ये आहेत. सुरेश पाटील यांचा अगदी ते गरीब काव्याने किंवा काय म्हणतो आपण त्याला, त्यांचं एकदम प्रॉपर नियोजन सुरू आहे. म्हणजे मधल्या काळात ते त्यांच्या गावातल्या महिलांना घेऊन कन्याकुमारी त्या भागात सगळे गेले होते. मोठी ट्रिप तरी काढली आणि मोठं तशाच प्रकारच्या बऱ्याच गोष्टी त्यांच्या सुरू आहेत. हे खरं आहे, त्यांचं काम सुरू आहे. वाडी वस्तीवर जाऊन त्यांच्या सगळ्या टीम भेटतात सगळं व्यवस्थित काम सुरू आहे. तुम्हाला दिसत जरी नसलं तरी मी ठोकून सांगतो त्यांचं काम सुरू आहे. सुरेश पाटील हा शांत राहणारा प्राणी नाहीये, व्यक्ती नाहीये, माणूस नाही किंवा उद्याचा उमेदवार नाहीये. तो चलाक आहे. तो जितका सडपातळ आहे तितका तो चलाक आहे आणि त्याला कळतं की काय केलं पाहिजे काय नाही. जो माणूस स्वतःच्या पत्नीसाठी बऱ्याच काही गोष्टी करू शकतो, तो स्वतःला उमेदवार मिळाल्यानंतर काय करू शकतो याचा विचार केला पाहिजे विरोधकांनी. म्हणून म्हटलं की शिवसेना या थंडीमध्ये देखील गारठलेली आहे. खरं तर राजकीय वातावरण एकीकडे तापलं असताना शिवसेना का गारठलेली आहे? एक तर त्यांना उमेदवार नाहीये, हे टोकून सांगतो. त्यांना उमेदवार नाहीये, त्यांना उमेदवार एखाद्या वेळेला आयात करावा लागेल. आणि ज्यांचं नाव मी मधल्या काळात घेतलं होतं, जे ज्ञानेश्वर गायकवाड देखील गारठलेत. ज्ञानेश्वर गायकवाडनी मधल्या काळात चाचपणी केली, परंतु ज्ञानेश्वर गायकवाड यांच्या बाबतीत बोलायचं म्हणजे आता विषय ज्ञानेश्वर गायकवाड नाहीये. परंतु तरी थोडंसं मी बोलतो. ज्ञानेश्वर गायकवाड हे व्यक्तिमत्व ठीकठाक आहे, त्यांच्याकडे आर्थिक सोबतता आहे, सगळ्या गोष्टी आहेत, ग्रामपंचायत आहे स्वतःची. परंतु राजकारणात एक डेअरिंग लागते, राजकारणात एक जुगारी माणूस लागतो. त्या धर्तीवर मला ज्ञानेश्वर गायकवाड दिसत नाही कुठं. ज्ञानेश्वर गायकवाडांकडे तो स्वभाव दिसत नाही मला. ज्ञानेश्वर गायकवाड सगळं अगदी मोजून मापून असं नाही होत. राजकारणात असं होत नाही. तुम्हाला जर लढायचं आहे, तुमचं ठरलेलं आहे, तुमचा प्लॅन ठरलेला आहे, जे होईल तर होईल, तर लढायला तर तुम्ही त्या ताकदीने उतरलं पाहिजे. त्या ताकदीने सगळा मतदारसंघ पिंजून काढला पाहिजे. त्या ताकदीने तुम्ही सगळ्या गोष्टी पेरणी केली पाहिजे. त्या ताकदीने तुम्ही आतापासून आर्थिक रस्त्यात सगळ्या कार्यकर्त्यांना म्हणा, वाडी वस्तीवर म्हणा, तुम्ही सगळा तुमचा हात मोकळा पाहिजे. मला ज्ञानेश्वर गायकवाडांकडून मतदारसंघात तशा कुठल्याही गोष्टी करताना झालेल्या दिसत नाही. तुम्हाला इकडे यायचं आहे, तुम्हाला तिकीट देखील हवं आहे, तुम्हाला निवडणूक देखील लढायची आहे, पण हे असं आयत्यावरच्या सगळ्या गोष्टी होत नसतात. अभ्यास हा करावा लागतो. परीक्षा जेव्हा मार्चमध्ये असते, मुलं ही वर्षभर अभ्यास करत असतात. तुम्ही अगदी जानेवारी फेब्रुवारीमध्ये अभ्यास करणार आणि मार्चला एक्झाम देणार असं होत नाही. मग तुमचा रिझल्ट 35% पण नक्की तुम्ही 34% नापास व्हाल. उद्याचे हे सगळे धोके आहेत, हे तुम्हाला आज कडू वाटतील, परंतु ज्ञानेश्वर एक खरं आहे. त्याच्यावर तुम्ही रिस्क किती घेता तो तुमचा वैयक्तिक भाग आहे. तुम्हाला रिस्क घ्यायची घ्या, माझ्या शुभेच्छा आहेत, तो विषय नाहीये. परंतु आजची परिस्थिती तुम्हाला फेवर नाहीये, हे क्लिअर आहे.
कारण तुम्ही चाचपण्यामध्ये सगळा वेळ घालला, त्याच्यामध्ये शिवसेना देखील नाराज झालेला आहे. एकूणच सगळ्या गोष्टी असं होत नाही. उद्याच्या काळात मला भाजप आणि शिवसेना युती झाली तर मग मी इकडे येणार, मग मला तिकीट द्या. म्हणजे ह्या काय तडजोड, अशा काय गोष्टी नसतात. शिवसेना त्यांच्यापर्यंत कोणते उमेदवार देईल, तुम्ही तुम्ही तुमच्या वाचून सगळं काय आणलंय असं काय नाहीये. असं असं काय खरंच नाहीये. पलीकडचा उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा एक मोठा चेहरा आहे. उत्तम शेठ भोईर हा एक उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा चेहरा आहे, तो देखील लढणार आहे. बघा, त्या माणसाकडे आर्थिक सुबत्ता नाहीये, परंतु एक डेअरिंग म्हणतो ना, मला लढायचं आहे. मी मधल्या काळात त्यांची प्रदीर्घ अशी मोठी मुलाखत केली होती. किती भरभरून उत्तम भोईर यांनी मांडलं होतं, मला ह्या गोष्टी करायच्या आहेत. मला त्या गोष्टी ज्ञानेश्वर गायकवाड यांच्याकडून कुठे दिसत नाही, खरंच दिसत नाही. ज्ञानेश्वर गायकवाड हा चेहरा तसा योग्यच आहे शिवसेनेसाठी आला तर, परंतु जे काय राजकारणात झोकून देऊन काम करावं लागतं, अगदी असं मोजूर मापून हे खाऊ का ते खाऊ का असं 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 होत नाही. तुम्हाला त्या लोकांसारखं वागलं पाहिजे. तुम्हाला तुमचा सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून लोकांसाठी तुम्हाला सगळ्या गोष्टी कराव्या लागतील. तर तसं ज्ञानेश्वर, मला तरी असं वाटतं तुम्ही रिस्क घेण्यात काय अर्थ नाहीये. तो तुमचा तुम्ही घेत असाल तर तुम्हाला शुभेच्छा आहेत, परंतु आजची तसं त्या चित्र मला दिसत नाहीये. त्याच्यावर तुमचा विषय जवळजवळ बाजूला पडलेला आहे. शिवसेनाच्या बाबतीत शिवसेनेकडे तसा उमेदवार नाहीये. ठाकरे गटाकडे उत्तम भोईर सारखा चांगला उमेदवार आहे, तो जमिनीवरचा चेहरा आहे. उत्तम भोईर हा जमिनीवरचा चेहरा आहे. आणि तरी बघा, किती अगदी सगळं ते असं व्यवस्थित मांडलं होतं की मला ह्या गोष्टी करायच्या आहेत. आणि सुरेश पाटील तर हा तर काय, मी आता काय म्हणालच नको की त्याला मागचा सगळा अनुभव आहे. मोठा चेहरा आहे तो, ते काही करू शकतात. आणि त्यांचा नेटवर्क आहे, कोणी काही म्हणू, त्यांचा नेटवर्क आहे. संतोष बनमारे हे देखील खाली पंचायत समितीसाठी लढले तर त्यांना देखील मार्जिन मिळू शकतं. तर संतोष बनमारे यांचा स्वभाव, त्यांचा संबंध जपण्याची जी काही प्रक्रिया आहे ती अतिशय चांगली आहे. सातत्याने वेगवेगळ्या आंदोलनात देखील तो संतोष बनमारे हा चेहरा दिसलेला आहे. त्याच्यामुळे एखाद्याचं कौतुक मी काही इथे काही मुद्दाम करत नाहीये, पण संतोष बनमारे यांचा देखील कनेक्ट चांगला आहे, संपर्क चांगला आहे. लोकांच्या उठण्या बसण्यामध्ये सगळ्या गोष्टीकडे हे लोक असतात. बस. आणि एक कसं असतं, तुमचा एक स्टँडर्ड बनतो, किंवा आपण काय म्हणतो याला, राजकारणात तुमची एक आबरू पद जपली पाहिजे. म्हणजे तुम्ही अगदी सर्वसामान्यासारखंच वागलं पाहिजे, परंतु काही गोष्टी ह्या प्रामुख्याने जपल्या पाहिजेत. मी हे विशेषतः शिवसेनेच्या नेत्यांसाठी बोलतो. कुठं बसलं पाहिजे, कुठं काय केलं पाहिजे, काय खाल्लं पाहिजे, काय पिलं पाहिजे, तुम्ही विचार केला पाहिजे. ते मला काही मी आता नावं घेत नाही, पण ठीक आहे, जाऊ द्या. मला काय म्हणायचं, कुठल्या नेत्याला काय तो समजला असेल. पण शिवसेनेकडे उमेदवार नाहीये, शिवसेना गारठलेली आहे. आणि असं गारठून जर ती शिवसेना राहिली तर कसं व्हायचं, अवघड आहे. मग मात्र शेवटला जातात एवढंच म्हणतो की विश्वनाथ उर्फ पप्पू थोरवे याला या ठिकाणी यावं लागेल आणि लढावं लागेल. आमदारांच्या घरातला, आमदारांचा लहान भाऊ विश्वनाथ उर्फ पप्पू थोरवे यांना तिथं यावं लागेल आणि त्यांनाच ही झुंज द्यावी लागेल, अशी परिस्थिती आहे. दुसरा इतक्या ताकदीचा सुरेश पाटील, संतोष बनमारे यांच्या ताकदीचा, यांच्याशी झुंज देणारा आजच्या तागायत शिवसेनेकडे उमेदवार नाहीये. त्यांनी किती बाता मारू द्या, त्यांनी किती काय म्हणू द्या, आमची संघटना आहे, आम्ही ह्याव करून त्याव करू, काय खालच्या पंचायत समिती काय भाजप आहे, शिवसेना कुठे आहे, शिंदेगड कुठे आहे, ठाकरे गट आहे. ठाकरे गट तुम्हाला मदत करणार आहे का? युत्या आघाड्या होतील ना होते बघा, परंतु विश्वनाथ पप्पू थोरवे हा उमेदवार होऊ शकतो. ठीक आहे, राजकारण आरोप प्रत्यारोप होतील, तो पुढचा आजचा मुद्दा नाहीये. परंतु पप्पू थोरवे, विश्वनाथ उर्फ पप्पू थोरवे हा उमेदवार परफेक्ट आहे. ज्ञानेश्वर गायकवाड, मला असं वाटतं तुमचं काम नाही ते, त्यामुळे तुम्ही शांत राहिलेलं उत्तम. तुमची ग्रामपंचायत तुम्ही सांभाळा असं मला वाटतं. कारण ते एकूण चित्र मी त्या सगळ्या गोष्टी अपडेट घेतोय, तर ते तुमचं काय म्हणतो आपण आपल्या ग्रामीण भाषेत म्हणतो, तुमची डाळ शिजणार नाही, असं एकंदरीत चित्र आहे. आणि शिवसेनेकडे उमेदवार नाहीये, आहेत 2-3 लोक, ती काय फार मोठी ताकदीची नाहीये, त्यांची काही क्षमता नाहीये ती, हे खरं आहे. आता हे सगळं कटू वाटतं, पण ते मला बोलावं लागतं. विश्वनाथ थोरवे तुम्ही परफेक्ट आहात, सुरेश पाटील तुम्ही परफेक्ट आहात, आणि उत्तम भोईर तुमचा तर काही विषयच नाही, तुम्ही दंगेकर आहात, दंगेकर. असू द्या, ही आजची परिस्थिती होती. काय शिवसेना गारेटलेले, कुठे काम दिसतं शिवसेनेचं, कुठले नेते फिरतात, कुठल्या बैठका सुरू आहेत, तिथं सगळ्या ठिकाणी बैठका सुरू आहेत. शिवसेना बैठका का करत नाही? तुम्ही कधी पोहोचणार? आयत्या वेळी पोहोचणार? असं होत नाही होत. मी सुरुवातीपासून सांगतोय
की शिवसेनेची अवस्था खालापूर तालुक्यात बिकट आहे, पण याचा गांभीर्याने विचार कोण करत नाही. नेते आपापसात सगळे एकमेकावर खार खातात, ते हे करतात, परंतु मी माझ्या बोलण्याचा चांगला त्यातून मेसेज कोण घेत नाही. हे दुर्दैव आहे. नुकसान मतं तुम्हाला हवी आहेत, मतं मला नको आहेत. मला मतं नको आहेत, मतं तुम्हाला हवी आहेत. विजय तुम्हाला व्हायचे, यातून तुम्ही शिकणं गरजेचं आहे. काय केलं पाहिजे संघटना पातळीवर ते तुम्ही करताना मला पुढे दिसत नाही, त्यामुळे तुमचं भविष्य अवघड आहे. हे मला बोलावं लागतं वारंवार, आणि माझं कामच ते धोकादायक वळणं आहे ती दाखवण्याचं आपलं काम आहे. कळलं? घ्यायचं घ्या, नका घेऊ, तुमचं तुम्हाला लागलं. पण ही 2-3 नावं सांगितली. काय परिस्थिती आजची घडामोडीला या मतदारसंघामध्ये आहे सावरोळी, त्याच्यावर थोडं बोललं पाहिजे होतं. बरीच लोकांना आपलं वाट बघून होती सगळी, आणि आपण मांडलं पाहिजे काय, त्या अनुषंगाने थोडासा व्हिडिओ केलाय. कसा वाटला सांगा मला. भेटूया लवकरच. तो पण थांबलं.